सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज, लोकशाही महाराष्ट्र न्यूज. कुरुकली इथं वारकऱ्यांच्या पायी दिंडीचं प्रस्थान. कुरुकली तालुका कागल येथून मंगळवारी सायंकाळी 4 वाजता वारकऱ्यांच्या पायी दिंडीचं प्रस्थान झाले. कुरुकली पंचक्रोशीतील सोनगे, बानगे, एमगे, करंजीवणे, मळगे, औचित्यवाडी या गावातील पुरुष आणि महिला समाविष्ट धरून जथ्या सुमारे 150 वारकरी सहभागी झाले. विशेष म्हणजे यावर्षी लोकसहभागातून अंदाजे 2.5 लाख रुपये खर्चाचा रथ तयार करून त्या रथात विठ्ठल रखुमाईची मूर्ती बसवण्यात आली असून हा रथ दिंडी सोबत आहे. टाळ मृदंगाचा गजर, तुळशी वृंदावन डोकीवर घेऊन वारीत सहभागी महिला वारकरी आणि भजनी मंडळांचे सुमधुर भजन, वारकरी आणि विनेकरांच्या जथ्यामुळे ही पायी दिंडी एक खास आकर्षण झाली आहे. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील कुरुकलीचे भाविक सर्व श्री गणपती महादेव पाटील व विठ्ठल तेलवेकर यांचे मालवाहू ट्रक तसेच रावसाहेब कुंभार व अविनाश कांबळे यांचे ट्रॅक्टर वारकऱ्यांच्या सेवेत आहेत. दिंडी मार्गात येणाऱ्या कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातील ठिकठिकाणी वारकऱ्यांसाठी सकाळचा नाश्ता, संध्याकाळचा आणि सकाळचा जेवणाची सोय विविध गावातील अन्नदात्यांनी केली आहे. यावर्षी दिंडीमध्ये महिला वारकऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. वारकरी पायी दिंडी कमिटीमार्फत सर्वांची विशेष काळजी घेतली जात असल्यामुळे दिंडीमध्ये समाधानाचे चित्र पाहायला मिळाले. अत्यंत भक्तिभावानं कुरुकली वासियांनी अत्यंत भक्तिभावानं दिंडीचं स्वागत केले. सर्जेराव भाट, मुरगुड प्रतिनिधी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.